गावात गेलं तर त्यांना हल्ला केला. ते वरून ओपन होतं तिथून त्यांनी उडी मारली. तर टाके पडलेत, काय झाले? अजून नाही टाकले, फक्त नखांचे ओरखडे आहेत. नाही चाव नाही बाप डायरेक्ट. अच्छा, चावाच घेतलाय. आता तब्येत कशी आहे? हे दुखते, हातात ते दुखतात जरा. किती वाजता घटना घडली? 2 वाजता. रात्री 2 वाजता. दवाखान्यात कोणी आणलं? कधी आत्ता ना हो यांनी म्हणून आले. सकाळी आणलं का रात्रीच आणलं? रात्री घटना झाल्यानंतर पुढं काय काय घडलं, म्हणजे दवाखान्यात कुठला गेला किंवा काय? तेव्हा पारोला डॉक्टरकडे आलं फवारणी मला. खासगी दवाखान्यात. मग इकडे कोणी आणलं म्हणा किती? हां आईवर काय हल्ला वगैरे केला नाही ना? नाही हल्ला म्हणजे त्यांच्यावरच करायला गेलं ते हल्ला. तेवढंच मी त्यांना साईडला केलं, त्यांनी माझ्यावर हल्ला केला. तुम्ही आता म्हणले आई म्हणले बिबट्या आहे म्हणून. हां बिबट्या तुम्ही पाहिला का आईने पाहिलं? झालेला जेव्हा घटना मला सांगा. आवाज दिला ना तर तो मम्मीच्या उशाला बसून होता. जेव्हा ज्या टायमाला मी काठी घेऊन गेलो ना तिथून उठला आणि वरती चढला मी तिथून मम्मीला उठवलं, साईडला केलं. जसं साईडला जाईन तसं तो वरून फिरत होता. घरामध्ये किती वेळ होतं बिबट्या? घरामध्ये कमीत कमी 10-1 मिनटं मी स्वतः एकटाच होतो. काय तुम्ही बिबट्याशी झुंज केली का काय, म्हणजे त्याला कसं पेटाळून लावला? त्याला म्हणजे आता याला मम्मीला त्याला ओल देऊन कडी खोलली आणि यांना बाहेर पेटाळून दिलं. आणि तेवढ्यात म्हणजे मी पळायला लागलो, त्याने डायरेक्ट उडी टाकली. घरामध्ये कोण कोण होतं? आई, मी आणि बायको. बिबट्या घरामध्ये कुठून आला? त्या साईडने तिकडून मोकळी जागा होती? वरून आला, वाणी साहेब वरून आला. काय झालंय, वरून ती भिंत थोडीशी. हे कुटुंब घरी आता तो जरा दारणारला आहे तर याच्यामुळं, तर त्याचं घरकुलाला नाव बी होतं. गरीब परिसरामध्ये घराच्या बाजूने आहे त्यांनी, आणि गावाच्या बॅक साईडला राहतो. भिंत पडलेली म्हणून त्यांनी आपलं नेट आणि पोस्टर लावलेलं आहे. त्याच बाजूला आपले 2 कुत्री येले होतं, ते पिल्लं तिथं असणार, तेव्हा असं तो आला असणार तिथं, असा आमचा अंदाज आहे. आणि तो ज्यावेळेस हे कुटुंब आई झोपली होती, तो उद्याने वरून आला तर आईपाशी पाडला ना उडी मारताना, तो सावळदारा गेला असं तो घरात पाडला. घरात पडल्यानंतर आईनं आवाज दिला, गोदडीतून दिसला ना, आपला दिसला, अरे बिबट्या आला. तर हा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर ते घरात रूम येतात आणि वर असं कडीपाट मोकळा आहे आपलं, नाही का, सगळ्या दिसतं, तुळ्या दिसतात. तर तो हा पुढे काठी गेला ना, तिथं पडली आपली इळोची छोटीशी काठी घेऊन धावला त्याच्यावर. तर तो वर चढल्याने आपल्या अनावधानाने प्रयत्न करून त्यांना बाहेर काढलं घराच्या बाहेर आईनावर. पण हा आता याच्यातून हा दंड तो बाजूला गेला, हा बाहेर पळाला घराचं. ते घर छोटंच आहे, घरातून बाहेर पळाला. मग त्यानंतर बाहेर पडलेला आईने धरून बाजूला वळलं तिकडं खाली साईडला. मग तो बिबट्या त्या घराच्या दर्जाकडे असतो निघून गेला असं आमचा अंदाज आहे. कारण का तर घरात दुसरी कोण जागा यायला नव्हती, तिथे आता आम्ही 2 कुत्रे गेलेले होते बाहेर, ते कुत्रे बसत होते, त्यांच्या चावटामुळे आला आणि त्याची घरात हे बी घाबरले, तो घाबरला प्रकारे याच्यावर हल्ला झाला. हा बघा, हा कसा प्रकार आहे, हे असं कसं मोकळं आहे, तसं मोकळं आहे तिथून. हा, तिथूनच आला तो, उडी मारली. आता तालुक्याचे आमदार म्हणतायत बाबा बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये ते असं म्हणाले, एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील. आता बिबट्या पण राहिला, ते पण निवडून आले. बिबट्याचा प्रश्न सुटत नाही ताई, सरकार उदासीन आहे. हे बघा वाणी साहेब, मी म्हटलं होतं आता अधिवेशन चालू आहे. खरं तर दादा अधिवेशन नसलं असतं तर दादाच ह्या ठिकाणी पहिले आले असते. पण आता अधिवेशन चालू आहे आणि आता आपण जेवढं आत्तापर्यंतचे जे आपण बघितलेत की बाबा विधानसभेत दादा बिबट्याविषयीच बोलत आहेत. सांगायचं काम आपण करतो, ऑर्डर द्यायचं काम त्यांचं आहे. दादा वारंवार हे प्रश्न मांडतायत, हे तुम्हाला पण माहिती आहे ना, अख्ख्या तालुक्याला पण माहिती आहेत. आता किती दिवस चालणार ना, हल्ले तर वाढतच चाललेत. परवा पण हिवरेला एक बिबट्याने हल्ला केला. वन विभाग म्हणाले बिबट्याने हल्ला नाही केला. कदाचित असेल नसेल माहीत नाही, संख्या पण वाढते, हल्ले पण वाढत आहेत. पकडलेल्या बिबट्यांचं काय पुढे करतात हे सगळ्यांना माहिती आहे. शासनाने ॲक्शन घेण्याची गरज आहे. नसबंदीचा प्रस्ताव पण मार्गी लागत नाही, लोक मेटाकुटीला आलेत. या विषयावर एकदा मी दादांशी चर्चा करेन. आज भेटले मी ह्यांना. मला वाटतं की आपण काहीतरी ह्याच्यातून मार्ग काढू आणि निघेल मार्ग. आता मग तुम्ही काय सांगा, आता बिबट्याचा
उपद्रव वाढतच चाललेला नाही, आहे. मुळात वहिनी जे बोलल्या की दादा वारंवार विधानसभेमध्ये मांडतात, हिवाळी अधिवेशनात देखील हा विषय मांडला होता. केंद्र शासनाच्या अंतर्गत बिबट्याविषयी येतोय, राज्य शासनाच्या अंतर्गत येतोय. जो शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2चा जो विषय आहे, म्हणजे एक प्रकारे शासन निर्णय आहे की इकडे खाली अधिकारी काही ऍक्शन घेऊ शकत नाही. आता अधिवेशन चालू, निश्चित त्या अधिवेशनामध्ये मार्ग निघेल. एकदा काही शेड्यूल 2 मध्ये हा प्राणी आला की त्याला मांजरासारखी ट्रीटमेंट आपल्याला देणं शक्य राहील आणि लवकरात लवकर त्याची नसबंदी असेल किंवा त्याची संख्या कमी करणे असेल किंवा बाहेर नेऊन सोडणं असेल किंवा अजून काही टेक्निकली कारणं करता असतील. येईल. तसं दादानी हा तालुका हे केला, आपत्तीग्रस्त घोषित केला. आज बिबट्यापासून संरक्षणमधून सौर तारेचं कंपाऊंड दिलं, बॅटऱ्या दिल्या. वन विभागाला खूप म्हणजे तात्काळ हल्ले कमी होत नाही. मदत हल्ले तर कमी करायची. होत नाही, हल्ले कमी होत नाही म्हणजे आता आपल्या तालुक्यामध्ये त्यांची संख्या वाढतच चालली. जो मेन प्रश्न शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2, आपल्याला शेड्यूल 1 मध्ये ठेवल्यामुळे त्याला काही करू शकत नाही आपण, म्हणून हा प्रश्न आहे. पण ह्या अधिवेशनामध्ये दादांनी मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार प्रश्न येले की त्याच्यासाठीच केलेले. दुसरं काही दादा बोलले नाही की माझ्या तालुक्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे, अजिबात नाही बोलले. दादानी प्रश्न पहिला मिटावून का बिबट्या इथून हद्दपार झाला पाहिजे, ही वस्तुस्थिती खरी आहे. तर लवकरात लवकर दादा त्याच्यावरती जोरदार प्रत्युत्तर करून याच्यामध्ये मार्ग निघेल. काय होतंय थोडे साहेब, आता मागच्यापासून काही मगरू अधिकारी असले, तुम्हाला माहिती आहे, मी जर वडदचा सरपंच नात्याने असा एक प्रश्न मानतो, मी जर ठरवलं मला शरद दाखवून कामं आणायचीच नाही, कारण मला जावं लागणार, पाया पडावं लागणार, तुम्ही जाणार आणि गावाला काय सांगणार का शरद दादा मला काम देत नाही. हे उदाहरण देतो बरं साहेब तुम्हाला. जशी ते कायम आपण सातपुते साहेब त्यांनी ऍक्शन घेतले पाहिजे, त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. ठीक आहे, हा मुलगा म्हणजे कामावरून घरी होता सुट्टी म्हणून, हा जर कामाला गेला असेल साहेब तर त्या कुटुंबातल्या 2 बायांचा जीव गेला असता. नशिबाने तो घरी राहिला. आता मी त्या CNG प्लॅन्टला कामाला त्या अधिकाऱ्याला अतुल थोरवेला फोन करता, म्हणलं भाऊ तो 10-12 दिवस काही येऊ शकत नाही, त्याची परिस्थिती गरीब आहे, त्याला फुल पगारी तुम्ही हे करा, तुम्ही त्याला असं नका करू का तू घरी ये ते नका. आता ताई आणि आम्ही BDO ऑफिसला गेलतो, BDO साहेबांना भेटलो. त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे, जमीन नाही काय नाही, घरकुलाला प्रस्ताव झालेले. त्यांना म्हणलं तात्काळ या कुटुंबाला घरकुल, उद्या जीव गेला घरकुल देऊन उपयोग काय. आणि खूप अडचणीच्या भागामध्ये ते घर आहे. आणि साहेब जेवढ्या आपण प्रयत्न करतोय बिबट्यांसाठी, आता आम्ही बी आहे ना वन खात्यामार्फत ज्या लोकांना जनजागृती, मी यायच्या अगोदर गावात फक्त 50 बल्ब लागायचे ठेस लाईटला, आता 150-200 बल्ब आहेत, आपले हे LED लाईट आहेत. पण काय झालंय, बिबट्याचा प्रश्न असा झालाय का आता जंगलामध्ये खाद्य त्यांना कमी राहिले, मग ते गाव घुसायला लागले. आता बघा त्यांचं खाद्य काय, मुंगूस झालं, ससा झाले, हे आता कमी प्रमाणात मिळायला लागली. मग ते गावातल्या गावखाटी कुत्री हिंडतात गावात, ते त्यांच्या आशेने ते गाव थारा घ्यायला लागले. आता हे कुटुंब गरीब आहे, नदीच्या कडेला राहते तिथं, त्याच्यामुळे तिथं तो हल्ला झाला. आता जर तो सावधगिरी पाळतो आणि याच्यात शरद दादा कमी पडता असं नाही, त्या माणसाचा प्रयत्नच बिबट्यासाठी. प्रश्न कमी पडतो असं आपण म्हणत नाही. आपण अधिकाऱ्यांच्या नावाने ओरड करतो, पण शेवटी कायद्याचं राज्य आहे. सरकारने कायदे बदलायला पाहिजेत. आता बिबट्या घरापर्यंत पोहोचतोय, वास्तविक बिबट्याचं वास्तव्य उसात असायचं काही कारण नाही, तो जंगलात असायला पाहिजे. मग वन विभाग त्या संदर्भामध्ये उपाययोजना करत नाही. राज्य सरकार केंद्रावर ढकलतोय, केंद्र सरकार राज्यावर ढकलतोय आणि असे हल्ले होतच राहिले. साहेब ज्याचं दुखणं त्याला माहिती. बघा अधिकारी असो किंवा वरच्या लेवलचे पदाधिकारी असो, त्यांनी त्यांच्या कुटुंबाने त्यांनी दुःख भोगलेलं नाही. ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबाशी दुःख येईल ना त्यावेळेस सर्वसामान्याची कळकळ त्यांना कळत. आज मला सांगा, हे जे मेन अधिकारी समजा आपण काही त्यांचे आरोप घेत नाही, हे यांच्या कुटुंबाच्या जवळच्या हल्ले झालेत का नाही झाले त्यांना दुःख करणार नाही, किंवा मंत्री लोक किंवा ज्या अधिकारी वर बसतात टॉप लेवल त्यांच्या हल्ले होणारच नाही, कारण ते असं कधी रस्त्यावर नसतात, त्यांची घरं साधी नसतात. त्यामुळं त्यांना सर्वसामान्याचं दुःख कळत नाही. हे ज्यावेळेस त्यांच्या एखाद्यावर हल्ला होईल ना साहेब, एखाद्यावर आणि व्हावा मी म्हणतो, त्यावेळेस त्यांना सर्वसामान्याचं दुःख कळत. कारण की सर्वसामान्य दुःख कळाय त्याचं जावं लागतं. आज वहिनीला कळत तात्काळ त्या आल्या, त्या कुटुंबात तिथं रडकुन इथं येऊन भेटल्या. ही सर्वसामान्याबद्दल असलेली आपुलकी सांगती कळकळी ही जर नसली माणसाचा उपयोग नाही. आता वहिनी म्हणल्या आस्था, आपुलकी, जिव्हाळा, ओलावा सगळ्या गोष्टी आहेत, परंतु बिबट्याचा उपद्रव आणि याच्यामध्ये 100% मार्ग निघणार, तो आपण सर्व. मला काळजी घे, तुझ्यासोबत आम्ही सगळे आहोत. तालुक्याचे आमदार आहेत, सीमाताई आहेत, हे बाकी सगळे कार्यकर्ते. आम्ही आलोय, अधिकाऱ्यांना पण भेटून आलोय. तुला होईल सगळं, काळजी घे तुझी, तुला सगळी मदत होईल. हो. तुझं पूर्ण नाव काय? आकाश मिन्नाथ चव्हाण. आकाश मिन्नाथ चव्हाण, मुक्काम पोस्ट वडद. वय किती? वय 23.